भीम जयंती 2026 टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुन्हा भावना या टेक्स्टवरती पुन्हा याच्यावरती यायचं आहे. याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला पुन्हा टेक्स्ट एडिट करायचा आहे, सेंटर करायचा आहे. फॉन्ट जो आहे तो हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला एप्रिल असं नाव टाईप करायचं आहे. कलरमध्ये जाऊन हा स्काय ब्ल्यू ठेवू शकता आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर याची साईज व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. साईज व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे तो व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ 33.32 इथपर्यंत ठेवायची आहे. आणि भावना तुम्हाला हा जो शेवटचा बीट मार्क करायला आहे ना 33.22चा, या बीट मार्कमध्ये तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो ॲड करायचा आहे. 19.13 या बीट मार्कवरती यायचे आणि हा क्वेश्चन मार्क इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ती 25.4 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता इथं लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. तर भावना तुम्हाला हा जो टेक्स्ट आपण टाईप केला आहे सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करून घ्यायचे लेअर. कॉपी केल्यानंतर तुम्हाला 19.13 इथं पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची आहे आणि भावना तुम्हाला हा इथं सेंटरला खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि इथं बिगेस्ट शो नाहीतर तुम्हाला जे योग्य शब्द वाटेल तो इथं तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित टाईप केल्यानंतर याची साईज तुम्हाला पूर्ण ठेवायचे 36 आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 15.5 या बीट मार्कवरती यायचे. पुढच्या बाजूला हे पुन्हा पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर लाईट्स मॅनेजमेंट हा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित साईज ठेवून घ्यायची 36 नाहीतर 40 ठेवू शकता आणि व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवायचे. खालच्या बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे क्वेश्चन मार्कवरती. लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि तुम्हाला पुन्हा पुढच्या बीट मार्कवरती येऊन हे पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथपर्यंतच ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टेक्स्टच्या खालच्या बाजूला ठेवायचं आहे. टेक्स्ट वरच्या बाजूला ठेवायचं आहे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर पुन्हा या टेक्स्टला फेड इन फेड आउट हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तर ह्या सर्व आपण जे टेक्स्ट टाईप केले आहेत ना त्या सर्व टेक्स्टला फेड इन फेड आउट हा इफेक्ट द्यायचा आहे. बाकी कुठलाही इफेक्ट इथं द्यायचा नाही. पुन्हा तुम्हाला काय करायचे टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्टवरती यायचे. तर या टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा लेअर सिलेक्ट करा. कॉपी लेअर करायचा आहे. कॉपी लेअर केल्यानंतर बीट मार्कवरती येऊन हा लेअर इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा ऑप्शन सिलेक्ट करा. आहे तसा इथं लिरिक्स येऊन जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. लेअरमध्ये जाऊन असा कॉपी लेअर करायचा आहे. कॉपी इफेक्ट ऑल करायचा आहे. भावना पुन्हा हा लेअर इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या मंडळाचे नाव टाकू शकता. पुन्हा तुम्हाला भावना हा लिरिक्स इथं पुन्हा पेस्ट करायचा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला तुमच्या मंडळाचं पुन्हा एकदा नाव टाकून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित नाव टाकल्यानंतर आता सर्व भावना टेक्स्टला हा एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आपण जो इफेक्ट कॉपी केला होता ना तो इफेक्ट सर्व टेक्स्टला अप्लाय करायचा आहे. आणि जर भावना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे आणि जर ह्याच्यात काय अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. तरी व्यवस्थित भावना हे सर्व लिरिक्सला हा एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. बाकी कुठलाही भावना इफेक्ट अप्लाय करायचा नाही. आणि जर तुम्हाला भावना वाटत असेल तुमच्या पद्धतीने हा टेटस तयार करायचा आहे तर तुमच्या पद्धतीने टेटस तयार करू शकता. शेवटला जे आपले बीट मार्क राहिले ना ह्या शेवटच्या बीट मार्कला तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो इथं ॲड करू शकता. तर भावना आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे प्रॉपर. तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला काइन मास्टरमध्ये आपण जो साऊंड रेकॉर्ड केला होता ना आपल्या मंडळाचा तो साऊंड आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे. तर भावना अगोदर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तुम्हाला साईज जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावना हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावना काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर भावना हे काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि रेशो तुम्हाला 9.16 सिलेक्ट करायचा आहे. क्रिएटवरती क्लिक करायचे. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला
आपण जो आता व्हिडिओ एक्सपोर्ट केलाय ना तो व्हिडिओ इथं ऍड करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा इथं व्यवस्थित ऍड होऊन जाईल. ऍड झाल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ॲडओ करून घ्यायचे. एक्स्ट्रॅक्ट ॲडओ केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या इथं मंडळाचं स्टार्टिंगला एक नाव येत आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला हा कुठपर्यंत आपल्या मंडळाचा लोगो इथपर्यंत आहे, तर हा तुम्हाला सॉन्ग मर्ज करून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित मर्ज केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि याचा ॲडओ जो आहे तो तुम्हाला 30 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित 30 ठेवल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या बाजूला यायचे आणि तुम्हाला पुन्हा इथे एक लोगो तुमचा येत आहे, तर याच्यावरती क्लिक करा. पुन्हा ट्रिम स्पिल्ट वरती क्लिक करा आणि हे स्पिल्ट करून घ्यायचंय. स्पिल्ट केल्यानंतर हा सुद्धा कुठपर्यंत आहे तुम्ही पाहू शकता, तर इथपर्यंत आहे. याच्यावरती पुन्हा क्लिक करा. स्पिल्ट करून घ्यायचंय. स्पिल्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या स्पिल्ट केलेल्या सॉन्गचा सुद्धा ॲडओ जो आहे तो 30 ठेवायचा आहे. असं व्यवस्थित 30 ठेवल्यानंतर आता जो आपला भावनो सॉन्ग आपण ॲडओ जो रेकॉर्ड केला होता ना तो इथं ॲड करायचा आहे. तर ॲडओवरती क्लिक करायचं आहे आणि आपला भावनो रेकॉर्ड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर भावनो इथं आपण रेकॉर्ड केला होता, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करायचे. प्लस केल्यानंतर तुम्हाला भावनो हा ॲडओ जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर हा भावनो आपण इथून चालू होतो, तर हा स्पिल्ट करून घ्यायचा व्यवस्थित. हा असा व्यवस्थित स्पिल्ट केल्यानंतर तुम्हाला भावनो हा ॲडओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. इथं ॲड केल्यानंतर पुन्हा ॲडओवरती क्लिक करा आणि तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. रिव्ह्यूवरती क्लिक करायचे. रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चर्कवरती क्लिक करायचे आहे. चर्कवरती क्लिक केल्यानंतर भावना त्याला इको येऊन जाईल आणि आपला आवाज जो आहे तो फाटणार नाही, व्यवस्थित वाटेल. आणि पुन्हा तुम्हाला काय करायचे, स्टार्टिंगला यायचे, ॲडोवरती क्लिक करायचे. तुम्हाला पुन्हा फोल्डरमध्ये जायचे आणि जो आपला स्टार्टिंगचा ॲडो आहे तो ॲडो सिलेक्ट करायचा आहे आणि प्लस करायचे. प्लस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर स्पिल्ट करा. स्पिल्ट केल्यानंतर पुन्हा शेवटचा जो पार्ट आहे तो स्पिल्ट करायचा आहे. असं व्यवस्थित स्पिल्ट केल्यानंतर तुम्हाला हा सॉन्ग इथे ठेवून घ्यायचा आहे. इथे ठेवून घेतल्यानंतर भावनो हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आपला जिथपर्यंत सॉन्ग आहे ना तिथपर्यंतच भावनो तो ॲडो कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. असं व्यवस्थित कट केल्यानंतर आता भावनो आपला ॲडो जो इथं ॲडो प्रॉपर ॲड झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा भावनो असं व्यवस्थित सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. जर का प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. तर भावनो आपला ॲडो जो आहे तो ॲड झालेला आहे. तर भावनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला रेशो जेवढा ठेवायचा ठेवा आणि सेव्ह व्हिडिओवरती क्लिक करायचे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा भावनो व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. मटेरियल तुम्ही तुमच्या मंडळाचे यूज करा. हा फक्त भावनो मी मटेरियल यूज केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा तयार करण्यासाठी. तर भावनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.